राणा पाटील महाराजस्व समाधानशील योगेश केदारच्या नादाला लागू नको म्हणून सांग तुझ्या पोराला. तुळजापूर तालुक्यातील मंडळी अरे आम्ही स्वातंत्र्यासाठी देशाच्या स्वाभिमानासाठी महसूल असतील, सप्लाय असेल, पूर्ण घराची राख रांगोळी केलेल्याच्या रक्तातले आहे. आणि तुम्ही निजामशहा सोबत मॅनेज झालेले आणि त्यानंतर सुद्धा जिल्ह्याला लुटून खाल्लेल्या लोकांचे अवलाद आहे तुम्ही. त्यांचे जातीचे दाखले असतील. आम्ही आमच्या स्वाभिमानाला ठेच लावू नको. रेशन कार्ड तयार करणं, काम नाव कमी करणं, तुझा मल्हार मला ट्रोलिंग करतोय. तुमचे कजप असतील. राणा पाटील जी शासनाचे जी आर आलेला राजकारणामध्ये दिवस येते जाते. एक टाइम मी माझ्या पक्षाची बाजू मांडायला लढलेला कार्यकर्ता आहे. जमिनी आहेत त्याचं नियमित तुझ्या पुढं लाचार झालेला नाही, गुडघे टेकवलेले नाहीत. करणार आहोत. नागरिकांना काय व्हावं संबंधित काल सुद्धा नागरिकांना मी आवाहन करतो की आपण तुझं सर्वांनी पोरग ते शेंबड पोरग काय कर्तृत्व आहे त्याचं. भले जिल्ह्यातले नेते लाचार झालेले असतील लाभ घ्यावा. पण आम्ही तुझ्या पुढं झुकणार नाही, वाकणार नाही, विविध योजना ठासून उभा राहणार. यावेळी मात्र आज चॅलेंज करतोय. अंतर्गत आपण नागरिकांच्या विभागामध्ये अरे काय कर्तृत्व आहे तुमचं, आणि काय कर्तृत्व एकाच आहे. दिवशी जिल्ह्याला लुटून खाऊ खाल्लेली अवलाद. त्या संबंधितच अरे आम्ही रोजगारानं जरी गेलेला असलो, स्वातंत्र्यासाठी लढलेले जेल भोगले लोक आहे, पण पुढच्या पिढ्या आमच्या रोजानं गेल्यात. स्वाभिमानानं शिकवलंय आम्हाला. मी आज वकील आहे. देशाचं राजकारण, राज्याचं राजकारण जवळून बघितलोय. असं चिल्लर राजकारण मला करायचं नाही. अरे वरिष्ठांनी निर्णय घेतला म्हणून काय अडचण नाही, चल. पण शेवटच्या दिवसापर्यंत जिरवलाय. डोळ्यात डोळे घालून बघायची तुझी अवकात राहिलेली नव्हती राणा पाटील. तो मल्हारी बाग शेजारी बसला, असा अजिबात ढुंकून सुद्धा बघितलेला नाही. त्याला सांग, एक तर ह्या धर्तीवर योगेश केदार राहील, नाहीतर तुमच्या खानदानाचं राजकारण राहील. तुमच्या राजकारणाला संपवायला आम्ही आलेलो आहे. पुढे लक्षात ठेवा, ही गोरगरीब जनतेचं लेकरू आहे. रोजंदारीनं करून खाल्लेल्या, हमाली केलेल्या एका बापाचं लेकरू आहे. स्वाभिमानानं राज्यात स्वतःचं नाव कमावलेलं लेकरू आहे. आमच्या मतावर श्रीमंत झालेल्या तुम्ही अवलादी आहेत, आम्ही नाही. ही लढाई स्वाभिमानाची असेल. सत्तेमध्ये राहून जर अडचण आली तर तुझ्या विरोधात जो काही पर्याय मिळेल तो पर्याय घेऊन लढन, पण मान खाली घालणार नाही, तुला झुकवल्याशिवाय राहणार नाही. सांग मल्हारला ट्रोलिंग बंद कर म्हणावं. आणि ह्याच्या पुढं चॅलेंज आहे, चॅलेंज देऊन आपण कार्यक्रम करत असतो. आपला पण इतिहास आहे.